आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड। 5 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 6च्या दरम्यान मिरजेतील वंटमुरे कॉर्नर ठिकाणी मनीषा अर्जुन जाधव या महिलेला अज्ञात टू व्हीलरवाल्याने उडवले। या अपघातानंतर उपचार सुरू असताना या महिलेचे निधन झाले। मिरजेतील कॅमेरे बंद आहेत, आरोपी सापडत नाहीत असं पोलीस खात्याचे म्हणणे आहे। गेली 8-9 दिवस झाले स्वतःहून अपघात परिसरातील कॅमेरे तपासले आहेत, पण पोलीस समोर यायला तयार नाहीत, फुटेज चेक करायला तयार नाहीत। आम्हाला सांगण्यात आले की सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलपर्यंत आम्ही चेक केले, मात्र काही क्ल्यू मिळत नाही आणि जर आरोपी नाही सापडला तर फाईल क्लोज करेन असं नातेवाईकांना सांगितलं जाते, असा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत शेंगणे यांनी केला आहे। जी महिला अपघातात वारली आहे, काम करणारी कुठली व्यक्ती नाही। त्या महिलेचा पतीला लकव्याच्या आजाराने ग्रस्त असून बेडवर झोपून असतात। 2 लहान मुली आहेत, त्या शिक्षण घेत आहेत। कमावणारीच व्यक्ती या अपघातात मरण पावल्यामुळे या जाधव कुटुंबाची मोठी हानी झाली आहे, दुःखाचा डोंगर कोसळला आहे असं सूर्यकांत शेंगणे म्हणाले। त्यामुळे येत्या 22 जुलैपर्यंत संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा पुढील कोणत्याही क्षणी आम्ही मिरज शहर पोलीस स्टेशनसमोर आमरण उपोषण करणार आहे, असा इशारा सूर्यकांत शेंगणे यांनी दिला आहे। सदरचा अपघाताचा गुन्हा गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये नोंद असून लवकरात लवकर आरोपीला अटक करून कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सांगली जिल्ह्याच्या वतीने मिरजेचे DYSP मुकुंद कुलकर्णी यांच्याकडे निवेदन दिले आहे। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती सांगली जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत शेंगणे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष लतिका शेंगणे, जिल्हा संघटक राहुल जाधव, तालुका अध्यक्ष उदय कांबळे, महिला मोर्चा प्रदेश संघटक सुजाता इंगळे, स्वातीताई जाधव, कुमार रावळ, मोहम्मद शेख, बिस्मिल्ला शेख, कल्पना मस्के, यश पाटील, प्रेम देसाई, वैशाली पोद्दार, हेमा कदम, गजानन पुणेकर, वैशाली पोद्दार, गंगाधर तोडकर, सुप्रिया तोडकर हे उपस्थित होते। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष सूर्यकांत शेंगणे बोलतोय। दिनांक 5 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:23 वंटमुरे कॉर्नर या ठिकाणी मनीषा अर्जुन जाधव या महिलेला अज्ञात टू व्हीलरवाल्याने उडवले। दरम्यान उपचार सुरू असताना संबंधित स्त्रीचे निधन झाले, परंतु कॅमेरे बंद आहेत, त्यामुळे आरोपी सापडत नाही असं पोलीस खात्याचं म्हणणं आहे। गेली 8-9 दिवस झालं आम्ही स्वतःहून सगळे त्या विभागातले कॅमेरे चेक करतोय, पण पोलीस काही समोर यायला तयार नाही आहेत, ते फुटेज चेक करायला तयार नाहीत। आम्हाला सांगतात आम्ही सिद्धिविनायक हॉस्पिटलपर्यंत बघितलेलो आहे, आम्हाला काही क्ल्यू मिळत नाही आणि जर आरोपी सापडला नाही तर आम्ही फाईल क्लोज करेन असं त्यांच्या नातेवाईकांना सांगितलं जात आहे। हे कितपत योग्य आहे? एखाद्याच्या घरातली व्यक्ती या अपघातामध्ये मरण पावते आणि तुम्ही आम्ही फाईल क्लोज करणार म्हणून उत्तर देत आहे, हे योग्य नाही आहे। संबंधित महिलेच्या घरात आत्ता काम करणारी अशी कुठलीही व्यक्ती नाही आहे। तिचे जे पती आहेत ते पॅरालिस या आजारांना अंथरुणाला खिळून आहेत, 2 लहान मुले आहेत, त्या शिक्षण घेत आहेत। कमावणारीच व्यक्ती या अपघातामध्ये मरण पावल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड मोठी त्यांची हानी झालेली आहे आणि दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। आमचे अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीची मागणी आहे, येत्या 22 जुलैपर्यंत संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा पुढील कोणत्याही क्षणी या मिरज शहर पोलीस स्टेशनच्या दारामध्ये आमरण उपोषण केले जाईल। या प्रकरणामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा हे लक्ष ठेवून आहेत। त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे जर होत नसेल तर सांगा, मीही मिरजेत यायला तयार आहे आणि कसा न्याय मिळत नाही ते माझं मी आल्यानंतर तिथंच बघतो। त्यामुळं आमच्या विनंतीचा विचार करून पोलिसांनी त्वरित आरोपीला अटक करावी अशी आमची इच्छा आहे, विनंती आहे, भावना आहे। सदरचा गुन्हा गांधी चौकी पोलीस स्टेशनला नोंद आहे। आज आम्ही या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री कुलकर्णी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्ही तात्काळ या बाबतीत योग्य ती पावलं उचलतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।